बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची माहिती. फडणवीसांनी मराठ्यांचा प्रश्न सोडवल्यास उत्तमच, असंही यावेळेला मनोज जरांगेंनी म्हटलंय. काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल. पण त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही. समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत, मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत. मग आता ते मंत्रिमंडळच नाही, तारीख डिक्लेअर करून काय करावं. तर तुम्हाला 2-4 दिवसात सांगतो, असं पत्रकार बांधवांना सगळ्याला सांगितलं. म्हणजे यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका. जे तुम्हाला जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे, तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतंय त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं. तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय, तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं, त्यांना द्यायचं असतं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणवीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी मागं तेच बोंबलत होतो ना मग आम्ही. हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते द्या, पुन्हाही तेच केलं तर समाज कधी पण अभिनंदनच करतो. पण कुठं बहुमत आलं आणि आमचं आमका झालं करीत नसतो, या भानगडीत नाही पडायचं. मग मग ते जड जाईल.